नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवून माहिती देण्याचे जिल्हाधिकारी यांचे बँकांना निर्देश। राज्य परिवहन महामंडळाला आचारसंहितेचा पडला विसर, अनेक एसटी बसेसवर राजकीय जाहिराती। शेगाव तालुक्यात वाळू तस्करांवर कारवाई थंड बसत्यात, महसूल विभागाचे अभय असल्याचा आरोप। निकृष्ट दर्जाचे रस्ता काँक्रिटीकरण ग्रामस्थांनी थांबविले, कारवाई करण्याची मागणी। RRC नेटवर्कच्या जोडी कमाल डान्स की धमाल सीझन 2 चे थाटात समापन। आता सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी बँकांनी संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवून तात्काळ माहिती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले। या संदर्भात जिल्ह्यातील बँकर्सची बैठक नियोजन भवनात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते। जिल्हाधिकारी अजित कुंभार म्हणाले की आचारसंहिता कालावधीत बँकांची भूमिका महत्त्वाची आहे। निवडणूक काळात बँकांना रोज संशयास्पद व्यवहार अहवाल STR सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने बँकांना दिले आहेत। बँकांमार्फत असे व्यवहार होत आहेत किंवा कसे, एखाद्या शाखेत अचानक पैसे मागणी वाढल्यास त्यावर नजर ठेवावी। निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना व आदेशांबाबत यापूर्वीही बँकांना माहिती देण्यात आली आहे। निवडणुकीदरम्यान लोकसभा मतदारसंघात कुठेही पैशाचा गैरवापर होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे असे निर्देश त्यांनी दिले। यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परांडेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा यांच्यासह सर्व बँकांचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते। केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक जाहीर केल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। असे असताना राजकीय पक्षांचे बॅनर जाहिराती काढण्याचं काम सुरू आहे, परंतु ST महामंडळाच्या बसेसवर अजूनही जाहिराती तशाच असून राज्य परिवहन महामंडळाला याचा विसर पडला की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक पाहता अकोला जिल्ह्यासह रिसोड मतदारसंघात दिनांक 16 मार्च पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। याच काळात विविध राजकीय पक्षांचे बॅनर, फ्लॅक्स तसेच राजकीय पुढाऱ्यांचे बोर्ड काढण्याची कारवाई महानगरपालिका तसेच नगरपालिका यांनी केली आहे, परंतु सदर आचारसंहितेचा विसर राज्य मार्ग परिवहन विभागाला पडला की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारण्यात येत आहे। अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात जाणाऱ्या बहुतांश ST बसवर शासनातर्फे राबविण्यात आलेल्या जाहिराती आतापर्यंत झळकत असून सदर प्रकारामुळे ST प्रशासन आचारसंहितेचा भंग करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। या बाबतीत निवडणूक आयोग लक्ष देत कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शेगाव तालुक्यातील पहुर-जिरा रेल्वे गेटजवळ रेतीचे अवैध वाहतूक करताना एका तलाठ्याने पकडले, परंतु रेती माफियाने वाहन तहसीलमध्ये नेण्याऐवजी तलाठ्याची कॉलर पकडून त्याला बाहेर खेचले व वाहन सुरू करून पळून जाण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात पोलिसात कुठलीही तक्रार करण्यात आली नसल्याने या प्रकरणावरून संशय व्यक्त केला जात आहे। 2 दिवसांपूर्वी रात्री उशिरा शेगाव तालुक्यातील 4 तलाठ्यांनी बहुजना रेल्वे गेटजवळ रेतीचे अवैध वाहतूक करणारे वाहन थांबवले। सदर वाहन तहसीलमध्ये नेण्यासाठी केबिनमध्ये बसलेल्या तलाठ्याची कॉलर पकडून त्यांना बाहेर खेचले व वाहन सुरू करून पळून जाण्याचा प्रयत्न रेती माफिया यांनी केला। या दरम्यान घटनास्थळी मंडळ अधिकारी सुद्धा पोहोचले होते। त्यानंतर जलम पोलिसात तक्रार नोंदणी आज सांगितले असता यामध्ये कोणीही तक्रार देण्यास तयार नव्हते। यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले असून रेती माफियांसोबत या अधिकाऱ्यांचे मधुर संबंध असल्याची चर्चा होत आहे। या प्रकरणात दुसऱ्या दिवशी मंडळ अधिकारी यांना माहिती न देताच संबंधित तलाठी यांनी तहसीलदार यांना अहवाल सादर केला। यामध्ये रेती माफियाला वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सुरू आहे। काही महिन्या अगोदर असेच प्रकरण समोर आले होते, तेव्हा तत्कालीन तहसीलदार यांच्यावर बोट दाखवण्यात आले होते। या संदर्भात जलम पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना विचारणा केली असता या रेती माफिया विरोधात कोणीही तक्रार केली नसल्याने यावर कारवाई होऊ शकली नाही।
प्रशासकीय व्यवस्था इतकी दणकट असून सुद्धा रेती घाटांचा लिलाव झालेला नसताना रेतीची अवैध वाहतूक होतेच कशी, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. RRC न्यूज महेंद्र मिश्रा यांचे विशेष रिपोर्ट. तर गाडीचा नियम आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रात्रभर गाड्या चालू असतात. रात्रभर यायचं लोकेशन असते, यायची 100% त्याच्यात पार्टनरशिप आहे असा आमचा आरोप आहे. याच्यावर तुम्ही काय कारवाई करता? 2 महिन्या अगोदर शेगावचे तत्कालीन तहसीलदार समाधान सोनवणे यांची वाळू तस्करांसोबत साठगाठ असल्यामुळे शेगावमधून तडकाफडकी तेल्हारा येथे बदली करण्यात आली. आम्ही त्याही वेळेस असा संशय घेतला होता की त्यांच्यासोबत इतर अधिकाऱ्यांचे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या हाताला सुद्धा काळं लागलेलं आहे का. परवाच्या घटनेमुळं आता त्याच्यावर एक दृढ विश्वास होऊन राहिलेला आहे की त्यांच्यासोबत इतरही सहकारी असावेत. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शासन इतर दोषींना पदमुक्त करते का हे पाहणं खूप मोठं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन संजय देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा. पातूर तालुक्यातील वनदेवी येथे मातीवरच सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बनवण्याचे निर्माण कार्य सुरू होते. गावातील संतप्त नागरिकांनी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे निर्माण कार्य थांबवून रस्त्याचे निर्माण कार्य योग्य पद्धतीने सुरू करण्याची मागणी केली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. अकोला जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पातूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील वनदेव येथे चक्क मातीवर कॉन्क्रिटीकरण करून देयक लाटण्याचा धक्कादायक प्रकार रविवारी स्थानिक ग्रामस्थांनी उघडकीस आणला. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत वनदेव येथे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कामासाठी शासनाने जवळपास 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आणि संबंधित विभाग व कंत्राटदारांनी चक्क सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक 17 मार्च रोजी मातीवरच कॉन्क्रिटीकरण करण्याचा मुहूर्त काढला. मात्र वनदेव येथील संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थातूरमातूर सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरणाचे काम बंद पाडल्याने निकृष्ट दर्जाचे काम करून लाखोंचे देयक लाटण्याचा प्रकार उघडकीस आणला आणि संबंधित विभागाच्या अभियंता व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गावकऱ्यांनी सुरू असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत आक्षेप घेत कंत्राटदाराने पुन्हा टाकलेला सिमेंटचा माल पुन्हा उचलून रस्ता चांगल्या प्रतीचा करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून RRC नेटवर्क व ग्रीन ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल ऑइल मिल प्रस्तुत जोडी कमाल डान्स की धमाल सीझन 2 हा बहारदार सोहळा मान्यवरांच्या उपस्थित थाटात संपन्न झाला. यावेळी कर्तृत्ववान महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर डान्स स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या पर्वावर RRC नेटवर्क व ग्रीन ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल ऑइल मिल प्रस्तुत जोडी कमाल डान्स की धमाल सीझन 2 ही बहारदार स्पर्धा रविवार 17 मार्च रोजी मंगलम लॉन बाळापूर रोड अकोला येथे संपन्न झाली. कार्यक्रमाचे सहप्रायोजक म्हणून कोठारी कन्स्ट्रक्शन, पार्टनर सनशाईन कांचन इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, दिशा एंटरप्राइजेस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी विविध प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले. तसेच झेप तिच्या स्वप्नांची सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपवन संरक्षक कुमार स्वामी, उपनिबंधक अधिकारी श्रीमती मलिये, ग्रीन ब्रिगेडचे अध्यक्ष विवेक पारसकर, मिक्स कोचिंग क्लासेसचे संचालक अजय देशपांडे, कोठारी कन्स्ट्रक्शनच्या संचालिका नितिशा कोठारी, RFO नम्रता टाले, RRC नेटवर्कच्या कार्यकारी संचालिका कल्पनाताई देशमुख, कार्यकारी संचालक पंकज देशमुख, ज्येष्ठ कलावंत मधु जाधव, सुप्रसिद्ध साहित्यिक किशोर बळी, राणमित्र निसर्ग माझा सोबतीच्या संचालिका पल्लवी दिवेकर, नयना देशमुख, प्रवीण हटकर, लायनेस क्लबच्या सेक्रेटरी भाविनी शहा, सनशाईन इंजिनिअरिंगचे संचालक निलेशजी खंडारे, दिशा एंटरप्राइजेसचे संचालक विनोद वानखडे, उत्कृष्ट निवेदिका निशाली पंचगम, बाउन्सी स्कूलच्या संचालिका नताशा शर्मा, स्वप्नालीताई देशमुख, विठ्ठल ऑइलचे कार्यकारी व्यवस्थापक श्रीराम पाटील और बिनोवा अकॅडमी संपूर्ण स्टाफ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रहीम शेख,
शुभम नवथडे, मोहसिन शेख यांनी काम पाहिले। कार्यक्रमाची सुरुवात माँ जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी महिलांसाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी RRC नेटवर्कच्या उपक्रमांची प्रशंसा मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली। जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। त्यामध्ये स्त्रीरत्न पुरस्कार नीलू सराटे, राधिका साठे, प्रियंका गिरी, मीनाताई अनासने, वैशाली हातेकर, गुंजन हिंगे, राजश्री देशपांडे, गीता जांगीड, प्राध्यापक छाया अग्रवाल, रुखसार सय्यद यांना देण्यात आला। तर हिरकणी पुरस्कार राजश्री सार भूकण, ज्योती मुळे, शिल्पा राठी, अल्पना पंचमीय यांना प्रदान करण्यात आला। जोडी कमाल डान्स की धमाल स्पर्धेत ग्रुप डान्समध्ये प्रथम क्रमांक मयुरी डान्स ग्रुप, द्वितीय क्रमांक महाराष्ट्रीयन लावणी क्वीन्स ग्रुप यांनी पटकाविला। तर प्रोत्साहनपर बक्षीस नंदिनी डान्स ग्रुपला देण्यात आले। जोडी स्पर्धेत प्रथम क्रमांक यशिका प्रांजाळे, ईश्वरी विंचुरकर, मधु अहिर, उज्ज्वला वाघमारे यांना संयुक्तपणे देण्यात आला। द्वितीय क्रमांक श्रावणी भुईवार, सिद्धी ठाकूर यांना, तर तृतीय क्रमांक अनुष्का शर्मा, परी ठाकूर यांना देण्यात आला। यावेळी प्रोत्साहनपर पारितोषिक झलक पंचमिया, रेवती रैकवार यांना देण्यात आला। मान्यवरांची उपस्थिती जोडी कमाल डान्स की धमाल सीझन 2 स्पर्धेला महिला स्पर्धकांमधून रोख पारितोषिक, सन्मानपत्र व शील्ड देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे संयोजन RRC नेटवर्कच्या निवेदिका तथा कार्यक्रमाच्या संयोजिका पल्लवी डोंगरे यांनी केले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन RJ दिव्या यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंचल देशमुखसह RRC नेटवर्कच्या टीमने अथक परिश्रम घेतले। अकोला जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विविध आदेश जारी केले आहेत। राजकीय पक्ष, उमेदवार किंवा प्रतिनिधी यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे। निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध घालण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। कोणत्याही राजकीय पक्षाने, उमेदवार किंवा प्रतिनिधीने शासकीय, निमशासकीय कार्यालय, विश्रामगृहे येथे सभा घेणे, वापर करणे, तेथील आवाराचा रॅली आदींसाठी वापर करणे, अशा आवारात फलक, भित्तीपत्रके आदी बाबींना निर्बंध घालण्यात आले आहेत। शासकीय, निमशासकीय कार्यालय, विश्रामगृहे आदी ठिकाणी मोर्चा, धरणे, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत। धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व मतदान केंद्राच्या 200 मीटर अंतरामध्ये तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापण्यावर बंदी घालण्यात आली आहे। सार्वजनिक मालमत्तेवर होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स, भिंतीवर जाहिराती आदी लावून त्या मालमत्ता विद्रूप करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत। जिल्ह्यात कुठलेही जात, भाषा, धार्मिक शिबिरे व मेळाव्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। कोणत्याही पक्षांनी किंवा उमेदवारांनी ताफ्यामध्ये 10 पेक्षा अधिक मोटार गाड्या वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत। उमेदवारांनी, त्यांच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या हितचिंतकाने, मुद्रणालय मालकाने किंवा इतर सर्व माध्यमांद्वारे छपाई करणाऱ्या व्यक्तीने किंवा प्रशासकाने नमुना मतपत्रिकेत इतर उमेदवारांचे नाव व चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्यानुसार कागद वापरणे, आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे आदी सर्व बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत। त्यानुसार नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत। भगवान श्रीकृष्णाच्या बरसाना, मथुरा, वृंदावन, अयोध्येप्रमाणे अकोल्यातील पुरातन राम मंदिरात शेकडो भक्त व मातृशक्तीच्या साक्षीने फूल तसेच नैसर्गिक रंगांची उधळण करीत पुष्पहोळी साजरी करण्यात आली। मागील 28 वर्षांपासून हा कार्यक्रम साजरा करण्यात येत असून सर्व धर्मातील नागरिक या उत्सवात सहभागी होत असतात। पुष्करचना चेतना समिती, श्रीराम हरिहर संस्था, श्री जानकी वल्लभो सरकार धर्माय संस्था, राधाकृपा सत्संग मंडळ, सुप्रभात सत्संग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मोठ्या राम मंदिरात पुष्पहोळी साजरी झाली। गिरीश जोशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला असून दरवर्षी तो होत असतो। मंदिर संस्थांच्या अध्यक्ष सुमनदेवी अग्रवाल यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण आणि राम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमात राधाकृपा सत्संग मंडळाच्या 3 पिढीच्या सदस्यांनी भक्ती गायन करून भक्तांना होलिका रसिया आनंद दिला। श्री जानकी वल्लभो धर्मार्थ संस्थेचे धर्माचार्य
अध्यक्ष अनिल नंदलाल मानधने व कविता मानधने यांनी उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी गिरीश जोशी, सुनीता जोशी यांनीही पूजा अर्चना केली। अकोला तसेच रिसोड मतदारसंघासाठी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून अकोला जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। दिनांक 26 एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कक्षांची स्थापना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काळात 28 मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे व नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे। 4 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम दिनांक असून 5 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे। तर 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहेत। 26 एप्रिल रोजी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। तसेच 4 जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे। या मतदान प्रक्रियेमध्ये अकोला जिल्हा तसेच रिसोड येथील 18,75,567 एवढे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। याच अनुषंगाने जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आला असून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कक्ष स्थापन करण्यात आले आहेत। यामध्ये नवीन प्रशासकीय इमारतमध्ये परवानगी कक्ष, नियंत्रण मदत व तक्रार निवारण केंद्र, निवडणूक साहित्य व व्यवस्थापन कक्ष, उमेदवाराच्या निवडणूक खर्चाबाबत कक्ष तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाजवळ कायदा व सुव्यवस्था कक्ष, वाहतूक व्यवस्थापन समिती या पक्षांची स्थापना करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यात होणारी निवडणूक प्रक्रिया ही जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या देखरेखीमध्ये पार पडणार आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून या अंतर्गत रामदासपेठ पोलिसांनी नाकाबंदी करून 8 गोवंशांना जीवनदान दिले। या कारवाईत 7,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। कारवाई दरम्यान वाहन चालकासह 1 जण फरार होण्यात यशस्वी झाला। पोलिसांचा शोध सुरू आहे। राज्यात गोवंश तस्करी व कत्तलीवर बंदी असतानाही शहरातील काही भागांमध्ये छुप्या पद्धतीने वाहनांद्वारे गोवंश कत्तलीसाठी आणल्या जात आहेत। शहरातील कागदीपुरा परिसरात स्थित कत्तलखान्यामध्ये महिंद्रा झायलो वाहनातून गोवंश नेल्या जात आहेत, अशी माहिती रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळाली। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोमीनपुरा परिसरात नाकाबंदी केली। यामध्ये वाहन चालकासह आणखी 1 जण उपस्थित होता। पोलिसांची नाकाबंदी पाहून गुरे घेऊन येणाऱ्या वाहन चालकाने थोड्या अंतरावर वाहन उभे केल्यानंतर अंधाराचा फायदा घेत दोघेही तेथून पळून गेले। पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन वाहनाची झडती घेतली असता गाडीत अत्यंत क्रूरपणे बांधलेले 8 गोवंश आढळून आले। पोलिसांनी हे गोवंश खाली आणून गोरक्षण संस्थेच्या ताब्यात दिले। या कारवाईत पोलिसांनी 1,30,000 रुपये किमतीचे 8 गोवंश आणि 6 लाख रुपये किमतीचे झायलो वाहन अशा प्रकारे एकूण 7,30,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला। जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली। पोलीस सध्या दोन्ही आरोपीचा शोध घेत आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवून माहिती देण्याचे जिल्हाधिकारी यांचे बँकांना निर्देश। राज्य परिवहन महामंडळाला आचारसंहितेचा पडला विसर, अनेक एसटी बसेसवर राजकीय जाहिराती। शेगाव तालुक्यात वाळू तस्करांवर कारवाई थंडबस्त्यात, महसूल विभागाचे अभय असल्याचा आरोप। निकृष्ट दर्जाचे रस्ता काँक्रिटीकरण ग्रामस्थांनी थांबविले, कारवाई करण्याची मागणी। RRC नेटवर्कच्या जोडी कमाल डान्स की धमाल सीझन 2 चे थाटात समापन।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूयात ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.